तिथे लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आलेली वाघनखं साताऱ्यातील राज्य वस्तू संग्रहालयात पोहोचलेत। लंडनहून ही वाघनखं मुंबईत पोहोचली, त्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेच्या माध्यमातून ही वाघनखं साताऱ्यामध्ये पोहोचली। उद्या वाघनखांचं शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल। यावेळी छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि संभाजीराजे हे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान वाघनखांवरून दावे प्रतिदावे कशा पद्धतीने केले जातात आपण जाणून घेऊया। टीका होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी, संबंधित मंत्र्यांनी घ्यावी आणि याच्यातून आपण जे काही वाघनखं आणायचं आहे ते काही दिवसासाठी ती वाघनखं दिली आहेत। अशा स्थितीमध्ये आपण जाणकारांचं मत पण लक्षात घेतलं पाहिजे। ही टीका विरोधकच करतायत असं नाही, इतिहासकार पण करतायत, त्यामुळे यातली सत्यता पडताळणं गरजेचं आहे। विरोधी पक्षाचे लोक म्हणजे काही इतिहासकार नाही आहे, ते त्यांच्या पद्धतीनुसार त्यांची एक सवय आहे, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे, मताचं तुष्टीकरण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करतात। आणि या अगोदर 1980ची विधानसभेतली चर्चा तुम्ही एकदा जी झाली ती वाचून काढा, तुमच्या लक्षात येईल, अतिशय उत्तम चर्चा झाली। अल्बर्ट हॉलमधून लंडनमधून वाघनखं आणली तर ती एवढ्या गुप्ततेत का आणली? ती सातारच्या संग्रहालयात पोचली, पण ती मागच्या दाराने। हे वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला पाहिजे होतं। वाघनखं आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणलेले आहेत वाघनखं। वाघनखं मिळवली नाहीत, तर वाघनखं तात्पुरती आणलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।